हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओसोबत. तर आज मी लाडू बनवणार आहे, ते पण उपवासाचे आणि हेल्दी लाडू बनवणार आहे. थोडी रेसिपी पण मी दाखवते आणि कशासाठी बनवणार आहे ते पण पुढे सांगते आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर आज सकाळी मी जुडिओला जायचं होतं मला, पण मग म्हटलं आता आवरायचं जायचं टाईम जाईन म्हटलं. त्याच्यामुळं मग मी म्हटलं मला असं वाटलं की आपण ऑनलाईन ऑर्डर करावं. तर मी काय केलं, काही गोष्टी झेप्टोवरून मागवल्या आणि काही गोष्टी ब्लिंकिटवरून मागवल्या. तर ब्लिंकिटवर मला असं ऑप्शन आलं होतं की गिफ्ट 30 रुपीजला गिफ्ट आहे, ते घ्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये 100 गिफ्ट्सपैकी कोणतेही गिफ्ट्स तुम्हाला येऊ शकतं. आणि मग मला असं वाटलं, लालची लागली मला एक, आणि मग मला असं वाटलं की 100 गिफ्ट्समधून कोणतं पण येऊ शकतं बा असं, आणि 30 रुपयात बा असं काय पण येऊ शकतं. असं मी 30 रुपये त्याच्यासाठी घातले आणि मला असं सांगितलं होतं गिफ्ट रॅप करून वगैरे येईल, असं सेफली येईल, असं असं काहीतरी असं सांगितलं होतं. तर मग मी ते ॲड केलं बिलमध्ये, 30 रुपये पे केले, ते 30 रुपये दिले. आणि ते गिफ्ट किंवा ते कशा पद्धतीने आलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. तर ते फक्त म्हणजे गिफ्ट आलं आहे, म्हणजे ते फक्त गिफ्टच्या अशा पेपरमध्ये हे असं पॅक, म्हणजे याला चिकट टेप पण नाही लावलेला, फक्त असं आलं होतं. आणि याला ही अशी फक्त रिबन आहे आणि हे असं बॉक्स आहे. आणि ह्या बॉक्समध्ये त्यांनी हे मला सामान पाठवलं आहे. आणि याचे त्यांनी 30 रुपये घेतले या अशाचे. आणि हा माझ्यासोबत आज फ्रॉड झाला आहे. मला माहीत नव्हतं काय ते 30 रुपयात काय नाही. आणि लालची पुढं मी हे केलं. तुम्ही असं करू नका प्लीज. हे 30 रुपयाचं वाटतं का तरी. आणि याच्यात त्यांनी मला हे सामान पाठवलं आहे. तर मी म्हटलं खजूर कुठं हे करावं, म्हणून मी ही खजूरची पावडर मागवली आहे. मला वाटलं आता कधी वाळायचे खजूर, फोडायचे आणि मिक्सरला दळता नाही दळता, त्याच्यामुळं मी हे खजूरची पावडर मागवली आहे. आणि त्याचबरोबर मी खजूर जरा स्वस्त खारीकची पावडर मागवलेली आहे. आणि खारीक मी म्हटलं आणि काही खारीक मागवावी, तर बरं झालं मी मागवली नाही, कारण ही खारीक खूप अशी ओली आहे आणि ऊन पण नाही आमच्या इथं. हा डिसिजन बरोबर घेतला मी, पण हा डिसिजन चुकीचा घेतला. आणि हे आले तर खोबरं मागवलं आहे आणि काही ड्रायफ्रूट्स वगैरे मागवले, गूळ मागवला आहे. मग बरं झालं ह्या गोष्टी मी याच्यातून मागवल्या ब्लिंकिटवरून, आणि हे मी झेप्टोवरून मागवलं. आणि याचं हँडलिंग चार्जेस मला 2 रुपये घेतलं. आणि झेप्टोवरून मी ह्या गोष्टी मागवल्या आहेत, तर त्याला हँडलिंग चार्जेस नाही, काहीच नाही. तर बघा, 30 रुपयाच्या मानाने ते फक्त असं बॉक्स दिलेलं आहे त्यांनी. आणि मला वाटलं गिफ्ट वगैरे, कारण की स्विगी इन्स्टामार्टवर फ्री गिफ्ट फर्स्ट ऑर्डरला भेटत होतं, त्यामुळे मला वाटलं तसंच काहीतरी आहे किट तशी काहीतरी, म्हणून. पण हरकत नाही, चुकामधूनच शिकतं माणूस. तर आज मी स्पेशल असं म्हणजे ड्रायफ्रूट लाडू म्हणा किंवा खारीक खोबऱ्याचे लाडू असं नाही बनवणार आहे. मी सगळे मिक्स लाडू बनवणार आहे. ड्रायफ्रूट, काजू, बदाम, त्यामध्ये खोबरं, खारीक, अजून त्याच्यामध्येच गूळ आणि असंच शेंगदाणे पण टाकणार आहे त्याच्यामध्येच. सगळे मिक्स असे लाडू बनवणार आहे. तर कशासाठी बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता पुढे बघा. तर अजून मला खोबरं किसायचं आहे. खारीक आता ही जेवढी आहे तेवढी ओलीच मी हे करणार आहे. ओलीच खारीक मी आता फोडून बघते आणि मिक्सरला दळणार आहे. बरं झालं मी ही पावडर ऑर्डर केली, नाही तर आज माझे लाडू बनलेच नसते. तर अशी गोष्ट आहे. तर आमच्या इथे काल
बाजार होता, म्हणजे व्हेजिटेबल मार्केट म्हणता इथं. तर आपल्या गावाकडे त्याला बाजार म्हणता. तर तो होता. तर त्यातल्या पण काही गोष्टी मी तुम्हाला दाखवते. तर मी तिथून अशा दांडिया आणल्या आहे, टिपऱ्या म्हणतो आपण त्याला. तर ह्या अशा मी टिपऱ्या मागवल्या आहे, सॉरी दांडिया आणलं आहे. 50 रुपीज पेअर्स या हिशोबाने. हे 50 रुपयाचं मला परवडलं की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि हे कशासाठी आणलं आहे, तर आम्ही इथे दांडिया खेळायला जाणार आहे. तर त्याच्यामुळं काहीतरी प्रॅक्टिस म्हणून हे मी घेतलं आहे. आधी प्रॅक्टिस करू, कारण आम्ही मागच्या वर्षी बँगलोरला होतो. तिथं आम्ही 2 ठिकाणी 2 वेळेस दांडियाला गेलो. तर आम्ही फक्त बघितलं आणि आम्ही त्या रिंगणामध्ये उभं राहिलो. पण त्यांच्यासारखं आम्हाला एवढं खेळताच येत नाही, कारण की प्रॅक्टिस पण नव्हती आणि म्हणजे काही माहितीच नव्हती अशी जास्त काही. तर मग ह्या वर्षी आधीच तयारी म्हणून मग मी ते घेतलं आहे. आणि आता मी बनवेल लॉंग ब्लॉग, त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझी प्रॅक्टिस दाखवेल आणि दांडिया कुठे खेळायला जातो वगैरे ते सगळं दाखवेल. आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहे आम्ही, तर इथलं सगळं दाखवेल मी तुम्हाला. आणि त्याच्यामुळे मी घेतलं आहे. आणि बाजार पण घेतला होता, स्वस्त होता, एवढं काही महाग नव्हता. कांद्याचा इथं कांदे 50 रुपयाचे 2.5 किलो भेटत आहे, म्हणजे 100 रुपयाचे 5 किलो भेटत आहे, असा रेट आहे कांद्याचा. आणि भाजीपाला जास्त नसतो आपल्या इकडच्यासारखा. तर एवढीशीच मेथीची जुडी असते, अशी खूप अशी आपल्या इकडच्यासारखी अशी मोठी नसते. तर ती एवढीशी, ती पण 20 रुपयाला असते. कोथिंबीर पण अशी एवढीशीच असते, पण ती पण 20 रुपयाला असते. आणि गावरान नाही, अशीच हायब्रेडमध्येच. आणि पालक तर एवढंसंच 30 रुपये म्हणत्या कधी. आता तर खूप भाव चालू आहे, आता 40 रुपये रेट चालू आहे भाज्यांचे. फक्त कोथिंबीर एवढीशी 20 रुपयाला आणली मी. आणि भेंडी वगैरे आहे, स्वस्त आहे. आणि ते आपले काटेरी वांगे किंवा वांगी कलरचे वांगे भेटत नाही, तर व्हाईट कलरचे किंवा ते मोठे मोठे वांगे असेच भेटतात. त्याच्यामुळे आम्हाला गावाकडं आल्याशिवाय वांगे खायला भेटत नाही. आणि गावरान आपल्या गवारीच्या शेंगा इथं त्या भेटतच नाही, ते चोपड्या गौरीच्या शेंगाच भेटत्या. जेव्हा आम्ही गावाकडे येतो तेव्हाच त्या गौरी शेंगा आम्ही खातो. आणि अजून आळूची पानं तुम्हाला कुठेही इथे दिसणार नाही अजिबात, म्हणजे नावच घ्यायचं नाही. मी ऑनलाईनला इतक्या वेळा चेक केलं, आम्ही बँगलोरला होतो तेव्हा पण खूप वेळा मी चेक केलं, तर तिथं भेटत नव्हतं. आणि इथं आलं तर इथंसुद्धा भेटत नाही आम्हाला. जेव्हा आम्ही महाराष्ट्रात जाऊ तेव्हाच आम्ही आळूची पानं खातो, किंवा तिथं गेल्यानंतर तिकडून आम्ही इकडं आणतो. गवतीच्या पण भेटत नाही. आणि मिरच्या तर खूप अशा जाड भेटतात, अशा मोठ्या मोठ्या, तर तिखट पण नसत्या आणि काहीच नाही. काल मी खूप फिरले आणि तेव्हा मला अशा तिखट आणि छान अशा मिरच्या भेटल्या आहे. तर असं आहे महाराष्ट्राच्या बाहेर राहणं, महाराष्ट्र सोडणं खूप डिफिकल्ट आहे, पण सोडावं लागतं काही स्वप्नांसाठी. तर मी तुमच्यासाठी नवीन आहे, हा माझा दुसराच व्हिडिओ आहे. तर माझ्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच आन्सर देईन. आणि माझी बडबड कशी वाटली हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे मी खोबरं स्लाईसमध्ये कट केलं आहे आणि ते मी मिक्सरलाच वाटून घेणार आहे. आणि खारीक पण अशा प्रकारे हे करून घेतली मी. खारीक खोबरं इथं दळून भेटतं, पण मी आणलंच नाही दळून, म्हणून मी लास्ट मोमेंटला खारीक पावडर ऑर्डर केली. आणि बरं झालं, कारण इथं खूप पाऊस पडतो आहे आणि पावसाच्या वातावरणात खारीक वाळवणं शक्य नसतं. आणि खारीक वाळली नसती तर त्यांनी दळून पण दिली नसती गिरणीवाल्यांनी. त्याच्यामुळं मग मी असं करते, बघू चांगले झालेत तर होतील चांगले. तर ब्लॉग कंटिन्यू करा, बघत राहा ब्लॉग. आता एवढी शेंगदाणे मी भाजून घेतले
आणले कसे तर ते खूप मंद गॅस ठेवला होता, खूप कमी गॅस ठेवला होता आणि थोडं मधून थोडा मीडियम करत होते मी. खूप जास्त म्हणजे फुल गॅसवर भाजलेले नाही आणि थंड होऊन दिले भरपूर वेळ. तोपर्यंत मी सगळी कापाकापी केली. आता इथं मी अशा टाईपचा म्हणजे खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही असं करून घेतलं. आणि एवढं खोबरं हे असं मी वाटून घेतले. खूप बारीक नाही झालं पण मग स्लाईस छोट्या होत्या ना म्हणून मग खूप पटकन वाटलं गेलं. आणि इथं आता गावरान तुपात आहे ना मी हे भाजते, काजू आणि बदाम. गावरान तुपात थोडं गावरान तूप टाकलं आणि असे कमी गॅसवर भाजू राहिले. तर आता इथं मी खारीक दळून घेतली आहे आणि हे सगळं 3 वाट्या भरले ह्या अशा. आणि खारीक हे 1 वाटी भरले म्हणजे हे टोटल आता 4 वाट्या आहे. आणि ही पण मी आता काजूची आणि बदामची बारीक करून घेतले. आणि खारीक पावडर 1 वाटी झाली आहे. आणि काजू बदामची पावडर 1 वाटी झाली. म्हणजे आता मी कमी गॅसवर गूळ ठेवला आहे. थोडंसं गावरान तूप टाकलं होतं आणि फक्त गूळ टाकला आहे आणि आता हा असा मेल्ट होतो आहे. आणि मी काय केलं ते टोटल 6 वाट्या झालं होतं ना आपलं सगळं मिश्रण. तर मी त्यातून मोजून 3 वाट्या ठेवल्या त्या परातीमध्ये आणि 3 वाट्या काढून घेतल्या, जेणेकरून मला लाडू बांधायला पण जास्त वेळ नाही जाणार. आणि गुळाचं प्रमाण जरी कमी जास्त झालं तर मग मी ते कोरडं मिश्रण टाकू शकते. तर मी 3च वाट्याचं आत्ता करते, बघू किती गुळ लागतोय तेवढा. आता मी 2 वाट्या गूळ मेल्ट व्हायला ठेवला आहे. 3 वाट्याला 2 वाट्या गूळ मेल्ट व्हायला ठेवला आहे. आणि मेल्ट व्हायला मी पाणी वगैरे काहीच नाही टाकलं आहे. आणि गुळाचा पाक करायचा नाही आहे, फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे त्याच्या. आणि तूप टाकलं होतं थोडंसं 1 चमचा आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलं होतं. अशा प्रकारे बुडबुडे येते म्हणजे आपला गूळ मेल्ट झाला आहे. आता मी ओतून घेते आणि पटपट मिक्स करून घेते. ते थोडंसं मी गूळ आणि ते टाकून घेतलं. त्यानंतर थोडेसे लाडू पण बनवून घेतले. पण मग थोडे वळले 20 एक वळले. पण नंतर एवढं काही म्हणजे ते असं कस धरीत नव्हतं. मग मी मिक्सरला थोडं 10-12 वेळा असं चालू बंद करून असं फिरवलं. आणि हे बघा लाडू मस्त होतं ते आता. आणि पहिल्या वेळेस पण मी असंच केलं होतं. मी म्हटलं होते ना अर्धं मी आत्ता करते ना अर्धं मी नंतर. आता हे नंतरचं आहे, माझे होत आले. आणि आधी केले होते ना ते पण 15-1 जमले. आणि त्याच्यानंतर मी असंच मिक्सरला फिरून घेतलं होतं. त्यामुळे जर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा शेंगदाण्याचा कूट करताय किंवा ड्रायफ्रूटचा कूट करताय असं, किंवा बाकीचे काही इन्ग्रेडियंट आपण टाकतोय त्याची आपण कूट करतोय, तर ते खूप बारीक नाही करायचा. कारण की जर तुम्ही नंतर गूळ ॲड करू शकता. कारण की मी 3 वाटी ते सगळी मिक्स पावडर घेतली होती आणि 1 वाटी गूळ घेतला होता. 2 वाटी गूळ घेतला होता. तर मी 3 वाटी, तुम्ही 3 वाटी पण गूळ घेऊ शकता. पण आम्हाला एवढं गोड आवडत नाही, त्याच्यामुळे मी 2च वाटी गूळ घेतला त्याला. म्हणजे 6 वाट्याला मी 4 वाटी गूळ घेतला आहे. त्याच्यामुळं तुम्ही थोडा जास्त गूळ घेतला तर तुम्हाला मिक्सरला फिरवायची गरज नाही पडणार. आणि असं जरी फिरवलं तरी टेस्टमध्ये उलटं छान लागतं. फक्त थोडी मी तुम्हाला लाडू दाखवते नंतर, जे मिक्सरला न फिरून घेताना ना ते जरा असे
छान वेगळे दिसते आणि हे जरा जास्त बारीक दिसतं, एवढंच फरक आहे, बाकी दुसरा काही फरक नाही. तर असे लाडू झाले. तर आता वाजले 5 वाजले आणि मी 3 वाजता घेतले होते करायला, म्हणजे सगळं स्टार्टिंग 3 वाजता गेली होती. 2 तास लागले मला. अर्धा किलो खारीक आणि बाकीचं ते अर्धा किलो, 1 किलो, दीड किलो बाकीचं सामान. आणि म्हणजे मला 6 वाट्या, म्हणजे मला वजनी प्रमाणात जर सांगितलं तर 1 किलो गूळ लागले नाही मला. 1.5 किलोला 1 किलो गूळ लागला आहे मला. असे 1.5 किलोचे म्हणजे 1.5 किलो आणि 1 किलो गूळ म्हणजे 2.5 किलोचे लाडू. जरा मोठे मोठेच बांधले, कारण खूप छोटे छोटे नको, वेळ पण खूप जातो. आणि 2 तासात मी एवढे 2.5 किलोचे लाडू बनवले. आणि टेस्ट करून बघितली मी, टेस्ट खूप छान आहे. आणि तुम्ही लाडू न बनवता जर असंच जरी हे भुगा जरी घेतला ना, लाडू न बनवता जरी असंच जरी ठेवलं ना, असंच हा जो चुरा आहे तो, किंवा भुगा म्हणू शकता तुम्ही त्याला, तुमच्याकडे काय म्हणते ते, तो जरी ठेवला ना, तो जरी खाल्ला ना, तरी एकदम हेल्दी आहे. आणि सगळे उपवासाचे आपण वस्तू वापरले आहे. आणि हे मी उपवासासाठीच बनवते, आता नवरात्रीसाठी बनवते. नवरात्रीत आम्हाला दोघांना पण उपवास असतो. आणि मेन म्हणजे मी गावी पाठवणारे माझ्या मम्मीला, सासूला, यांना पण उपवास असतो, मग त्यांना पण पाठवणारे. आणि मी दरवेळी ना ड्रायफ्रूटचे लाडू बनवत असते, असे छोटे छोटे ओढले आणि ते पाठवत असते. पण आता नवरात्रामुळं मग म्हटलं थोडं खारीक खोबरं पण सगळं मिक्स करून, आणि शेंगदाण्याची वेगळी पाठवणार होते. मग मी सगळं मिक्स करून असे वेगळ्या प्रकारचे लाडू बनवले. कसे वाटले तुम्हाला हे लाडू कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रमाण आहे ना एकदम छान आहे, एकदम बेस्ट प्रमाण आहे, काहीच अचूक प्रमाण आहे, काहीच चुकत नाही. आणि खूप छान आहे. याच्यामध्ये कोणी म्हणतं उपवासाला हे चालतं, मखाने चालतं, कोणी मखाने टाकतं, पण आमच्या इकडं नाही चालत. आमच्या इकडं डिंक पण नाही चालत उपवासाला. मला माहीत नाही, मी अजून घरी विचारलं नाही, पण मला असं वाटतं की नव्हते खात आमच्या घरी नवरात्रीच्या उपवासाला मखाने किंवा डिंक, त्यामुळे मी नाही टाकलं आहे, असेच बनवले. आणि एक पण लाडू असं हे होत नाही, मिक्सरमधून बिघडल्यानंतर खूप छान असे लाडू होत आहे, बघू शकता. काहीच त्याला जोर पण द्यायचा नाही आणि काहीच नाही. आता 5 वाजले. आता मी एवढे 4-5च लाडू राहिले, तेवढे करून घेते आणि मग चहा वगैरे करते. मग संध्याकाळची जेवणाची तयारी, संध्याकाळचा डिनरची तयारी, स्वयंपाक बनायचा संध्याकाळचा. तर माझे लाडू करून झाले. आणि हे आहे, हे लाडू याचे म्हणजे मिक्सरला ना बिंगवलेले. आणि हे जे आहे ना, हे थोडे मिक्सरला बिंगवलेले आहे इकडचे. तर एवढा काही डिफरन्स नाही आहे, फक्त थोडे जाडीमध्ये डिफरन्स आहे, तसे छान आहे. आणि बघू शकता टोटल 88-89 असे बनलेले आहे. आणि खरं म्हणजे मी एवढे काही असे नाही का एका साईजमध्ये नाही बनवले, काही मोठे बनवले, काही छोटे बनवले. तर एक मीडियम साईजचे 100 लाडू बनवू शकता एवढ्या मापामध्ये. हे बघू शकता, छान आहे. तर आता मी फ्रेश झाली आहे मस्त. आता
लाडूचं सगळं काम झालं आहे, सगळं झालं आहे. बघू 5:30 वाजले ते. आणि आता सगळं झालं आहे. आता मी मस्त चहा करते, चहा घेते आणि व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.